चटकेसाहेब तुम्हाला आज शब्द देतो, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी यांनी देतो। आता आम्हाला 2-3 तालुक्यामध्ये अजून आमची वजाबाकी आहे। आम्ही मोहरे टिपलेले आहेत, आम्ही वेद धरलेला आहे। नेम काय चुकेल असं मला वाटत नाही। मला वाटतं आम्ही चर्चेला ज्यावेळी बसू तेव्हा ही चर्चा होईलच। परंतु चटकेसाहेब तुम्हाला आज शब्द देतो, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी यांनी देतो। आता आम्हाला 2-3 तालुक्यामध्ये अजून आमची वजाबाकी आहे। आम्ही मोहरे टिपलेले आहेत, आम्ही वेद धरलेला आहे। नेम काय चुकेल असं मला वाटत नाही। असे 2-3 तालुके आहेत। मला वाटतं या 2-3 तालुक्याचा जर व्यवस्थित प्रवेश झाला तर मला वाटते या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रक्रमाने राहील असा विश्वास मी या निमित्ताने देतो। जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचंही या राज्याचा एक प्रमुख कार्यकर्ता या पक्षाचा म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्या सर्वांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हिमालयासारखा उभा राहील असा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून अरुण डोंगरे यांच्या पुढच्या कार्याला मी शुभेच्छा देतो। त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक डोंगरे यांना या सर्व कामामध्ये यश मिळावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। कालच घट बसलेला आहे, घटस्थापना झालेली आहे। आता या डोंगरे परिवाराची सुद्धा घटस्थापना व्हावी अशी मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो। जय जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।